स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पुण्यातील जे प्रकरण झालेलं आहे आणि ते प्रकरण म्हणजे आपले एक महिला आणि जी मुलगी 26 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। महत्वाचा विषय असा की महाराष्ट्र सुरक्षित आहे की नाही, महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवला या संदर्भात आपण जर विचार करतो म्हटलं तर खूप गंभीरतेची बाब आहे। महिला सुरक्षित आहे की नाही यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि पुणे तिथे काय उणे, शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील व्यक्ती मुलं त्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात आणि हे घडलेलं जे प्रकरण आहे ते म्हणजे पुण्याच्या मध्यभागी असलेल्या स्वारगेट या बसस्थानकावर झालेलं हे प्रकरण आहे। मग त्यात खूप सारे प्रश्न आपल्याला पडत असतात। मग ते प्रश्न म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सुरक्षा अधिकारी नव्हते का, त्यात ती गाडी कशी होती आणि हा जो घडलेला प्रकार आहे सीसीटीव्ही फुटेज नव्हते का, त्यावर लक्ष नव्हतं का, पोलीस प्रशासन काय करत आहे। आणि या स्वारगेटवरती पूर्णतः वर्दळ असणारा हा स्वारगेटचा मध्यभागी असणारा जो ठिकाण आहे आणि त्यात 5:30च्या सुमारास हा झालेला प्रकार। महत्वाचा विषय असा की एक 26 वर्षाची तरुणी 5:30च्या सुमारास आपल्या गावाला जायला निघाली आणि त्यात महत्वाचा विषय म्हणजे ती 5:30च्या सुमारास ती बसलेली होती। बाकावर बसलेली असताना तिच्या साईडला एक दत्तात्रय नावाचा तो माणूस बसलेला होता आणि मध्यभागी अजून एक दुसरा कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला होता। जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दाखवल्याप्रमाणे हा व्यक्ती जो आरोपी आहे तो आरोपी या मुलीला विचारणा करत असते की ताई कुठे जाणार आहात, आणि त्यावरती विद्यार्थी ती जी मुलगी आहे ती उत्तर देत आहे की मला पलटणला जायचं आहे, मला साताऱ्याच्या गाडीने जायचं आहे। त्यावरती तो 2-3 वेळा बातचीत करतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो जो माणूस आहे आणि तो आरोपी आहे तो त्याला प्रतिसाद देत आणि तिला प्रतिसाद देत तो उत्तर देत असतो आणि तो तिला सांगत असतो की जी पलटणची गाडी आहे ती पलटणची गाडी या ठिकाणी लागत नाही तर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी आज लागलेली आहे। आणि त्यावर तो तिला सल्ला देत असतो आणि तिच्या सल्ल्यावर ती जी व्यक्ती आहे ती मात्र ते निग्लेक्ट करते, परंतु वारंवार तिला पटवून सांगण्याचं काम हा दत्तात्रय गाडे नावाचा व्यक्ती आरोपी करत असतो। त्यावरती काही वेळानंतर ही तरुणी त्या माणसावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी जाते आणि त्याला सांगते की आपली ही जी बस आहे ही बस कोणत्या बाजूला आहे, तर त्याच्या मागे 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 ही मुलगी त्या ठिकाणी जाते आणि पुण्याचे जे स्वारगेट आहे त्या स्वारगेटच्या मध्यभागीची बस उभी होती आणि नाव होतं शिवशाही बस। लक्षात घ्यायचं की शिवशाही बस आणि हे काळीमा फासणारा जे प्रकरण आहे, नाव शिवशाही बस आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आपलं जे दैवत आहे या दैवताच्या नावावरती या सर्व गोष्टी जे होत आहे त्या तरुणांनी सुद्धा या विचार केला नाही आणि त्या ताई ताई म्हणून विनवणी केलेल्या या तरुणीला त्या बसमध्ये त्याने घेऊन गेला। त्या तरुणीने सोलापूर स्वारगेट नावाची ती बस आलेली होती आणि त्यात संपूर्ण त्या बसमधील जे लाईट्स आहेत ते लाईट्स मात्र ऑफ होते, बंद होते। तरुणीने तोही विचार केलेला नाही आणि तरुण आधी चढला आणि तिला जाऊन पाहायला लावलं आणि त्या ठिकाणी टार्च लावून बघ असं सुद्धा सांगितलं, परंतु त्या बसमध्ये कोणीच नव्हतं आणि तिच्या मागोमागच हा तरुण चढला आणि त्या बसमध्ये तिच्यासोबत अतिप्रसंग केलं। अतिप्रसंग झाल्यानंतर 2च मिनिटात तो तरुण खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर तो तिथून निघून गेला। तरुणी सुद्धा तिथून निघली, परंतु ती दुसऱ्या गाडीमध्ये बसली। पण तिला हे नाही कळलं की त्यात आरडाओरडा करायचं आहे की काय करायचं हे तिला त्यावेळेला कळलं की नाही सुचलं हे तिला माहीत। परंतु हा तरुण ज्या वेळेला निघून गेला त्यावेळेस त्या तरुणीने आपल्या एका व्यक्तीसोबत आपल्या मित्रासोबत संपर्क साधला आणि हा जो प्रकार आहे हा संपूर्ण प्रकार हा त्याला सांगितलं। त्याने तिला पोलीस कंप्लेंट करायला लावली आणि 9च्या सुमारास तिने पोलीस कंप्लेंट केली। त्यानंतर हा संपूर्ण प्रकार त्या स्वारगेटच्या पोलीस चौकीच्या माध्यमातून माहीत झाला आणि नंतर सीसीटीव्ही फुटेज ज्या वेळेला चेक केलं त्यावेळेला जो आरोपी आहे हा आरोपी दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी, देवाचं नाव असलेला हा दत्तात्रय, दत्त म्हणून आपण जर त्याला नाव ठेवायची लाज तरी वाटायला हवी हे सुद्धा लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे। महत्वाचा विषय की दत्तात्रय गाडे हा शिक्रापूर मधील एक ग्रामीण भागातील तरुण जो पुण्याच्या स्वारगेट इथे आलेला होता आणि त्यावरती आधीच त्याला 392 सारखे गुन्हे त्या ठिकाणी चोरीच्या आरोपाच्या गुन्हे त्यावरती लागलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत आरोपी त्या ठिकाणी मिळालेला नाही। आरोपी मागे शासनाचे जे काही पोलीस आपले गृह प्रशासन आहे ते अजूनही त्याच्या मागे लागलेले आहेत आणि 8 पथके हे पुण्यातून त्याला त्याच्या मागावर सोडलेले आहे। महत्वाचा विषय असा आहे की स्वारगेट सारख्या ठिकाणी या जर गोष्टी होत असतील तर महिला खरंच सुरक्षित असेल का, कारण स्वारगेट हा 24 तास त्या लोकांची त्या ठिकाणी वर्दळ असते आणि अशा ठिकाणी जर असं प्रकरण होत असेल तर शासनाचं लक्ष कुठे आहे। मंत्री, गृहमंत्री किंवा तेथील जे काही नेते जे काही पदाधिकारी असतील यांनी मात्र याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि दुसरा प्रकार जर महत्वाचा असा जर असेल तर त्या ठिकाणी जर आपण
जर आज तकचं टीव्ही चॅनल असेल किंवा इतर टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जर बघितलं तर पुण्याच्या आपण सुशिक्षिताचं शिक्षणाचं माहेरघर समजत असतो आणि पुण्याच्या त्या स्वारगेटमध्ये ज्या पडक्या बस आहे त्या पडक्याचं जर आपण फुटेज बघितलं, पडक्या ज्या बसेस आहेत त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या पडक्या बसेसमध्ये कंडोम्स सारखे, साड्यांसारखे आणि त्या बसेसमध्ये तुटलेली काचं, चादरी, बेडशीट त्या ठिकाणी मिळत आहे. म्हणून हा महाराष्ट्र जर आपण पुण्याला जर आपण सुशिक्षित म्हणू शकत असेल तर हे जर प्रकरण असेल तर काय होत असेल. म्हणजे त्या बस स्टँड किंवा बस असेल तर त्या बसला त्यांनी डेपो नाही तर ते लॉज केल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी बस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. म्हणजे हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातील व्यक्तीने गांभीर्याने घेतलेला पाहिजे. राजकीय व्यक्ती असो किंवा एक सामान्य नागरिक म्हणून आपण ज्याव विचारला पाहिजे, यावरती बोललो पाहिजे, हे मात्र महत्वाचं आहे. आपल्याला ही माहिती, महत्वाचं अपडेट आपण या रेपच्या माध्यमातून सांगू इच्छितो. कारण आपल्या तरुणी, गावातल्या तरुणी, ग्रामीण भागातील तरुण हे पुण्यासारख्या शहरामध्ये शिक्षणासाठी जात असतात. त्यांना हेच सांगणं असते की कोणत्याही व्यक्तीवर कोणताही विश्वास न ठेवता आपल्या घरच्यांसोबत, आपल्या स्वतःच्या फॅमिलीतल्या लोकांसोबत आपण कुठेपर्यंत आहोत, कुठेपर्यंत जात आहोत, कुठे आहोत याचा विचारणा कायमस्वरूपी करत राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने गंभीरतेने घेतले पाहिजे. कारण महाराष्ट्र सुरक्षित नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. याची सुद्धा जाणीव असणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपली आई, आपली बहीण, आपले भाऊ, जे कोणी असेल, जे काही रिलेटिव्ह असतील त्यांना जपण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण हा महाराष्ट्र कोणासाठी सुरक्षित नाही हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. गोट्यातली गाय सुरक्षित असेल पण आपल्या बस स्टँड मधली आई सुरक्षित नाही, हे यावर प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेचं प्रश्नचिन्ह. आपल्याला काय याच्यावरती काय बोलायचं आहे, आपला काय सल्ला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये सांगा. यावरती महाराष्ट्र आपण कुठे नेऊन ठेवलाय यावर पण उत्तर द्या आणि आजचं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.